सो गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग. तर थंबनेल बघून तुम्हाला यू गॉट द रेफरन्स की आजचा व्लॉग कशाबद्दल असणार आहे. तर आज आपण आलेलो आहोत माझ्या गावी. तर गावाच्या इकडून आज आम्ही जाणार आहोत फिशिंग रॉड घेऊन फिशिंग करायला. तर आता मी डायरेक्ट पुष्कर सरांना भेटणार आहे. माझा भाऊसुद्धा येणार आहे, पण तो थोडासा लेट येणार आहे. त्यामुळे आता आपण निघालो आहोत आणि आता वातावरण बघू शकता. सकाळ सकाळी फुल सुपाऱ्यांची आंबराई वगैरे, सुंदर असा रस्ता. आणि या रस्त्यावरून आता आपण जाणार आहोत थेट. पहिला आपण आता मालगुंडला जाणार आहोत, सरांना घेणार आहोत आणि आपल्याबरोबर डॉक्टर पुष्करसुद्धा असणार आहेत आज. तर बघूया मासे गावत आहेत काय. पाऊस तरी भरपूर जास्त आहे. असंच कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपलं व्लॉग. हॉटेल वैभव, हा बघा ह्याच्यामुळे लेट झालं आहे, हा नराधामामुळे. उजी हॉटेल पोर्तुगलची हो. रोनाल्डो जिंकणार. ह्यानी जर्सी घातली म्हणजे रोनाल्डो जिंकणार. डॉक्टर पुष्कर सरांनी जर जर्सी घातले म्हणजे जिंकणार. खायला बसलेलो आहोत आम्ही. बाहेर व्ह्यू दाखवतो. पावसाचं वातावरण, समोर उसळलेला समुद्र. इकडे हे बसले आहेत. सरांनी केलेलं मस्तपैकी फ्राईड राईस, वडापाव आणलेला आहे. पोर्तुगलची जर्सी घेतला नाही वाटतं कुठून तरी. कुठे ऑर्डर काढलेला आहे. सुरुवात मशीन वगैरे पण आणलेली आहे. आता समुद्र बघू शकता. खवळला समुद्र दाखव जरा. समुद्र घाटावा लागल्या या माणसावर पुढे लावला ना. हा बोलला लाव याला हा एकदम फुल पाणी टाकायचं. ही आपली मशीन आहे. डायरेक्ट तुम्हाला सगळं लावून झाल्यावर दाखवतो. आता बंद करतो. आता आम्ही साऊथ करावं. हा लेट्स गो. हो पुढे लागा जास्त जाऊन दे. कुठे गेली? कुठे आहे? हाय कुठे? इथे कशी काय गेली? इज नाव सेकंड अटेम्प्ट ऑफ डॉक्टर पुष्कर सर. आणि आता बघूया कुठपर्यंत जरा जाऊन दे. 100 मीटर गेलो पाहिजे. कुठे गेली? कुठे गेली बरं? अडकलं काहीतरी. हो रशी अडकली आपली. पुढे बघा. हा आपली रॉड बघा. रॉड या. हो आता काय तुफान असल्यामुळे मासा काय लागलेला नाही मित्रांनो. पूर्ण वादळी वारे वाहत होते. तर दुसऱ्या लोकेशनला चाललो आपण. तिकडे गेल्यावर सेकंड लोकेशनला आली आपण. तिकडे तर भरपूर हवा होती आणि मासा लागलेला नाही. आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आता लावतात घरी त्यांचा मासा भेटतो का बघा. आणि पाणी पण गडू आहे बघू शकता तुम्ही. दाखवेल आता वरून आपल्याला. लागला खाली आलेलो आहे. लागला तर आपला काय लागला तो परत तिथे मग 2 मासे मिळाले. तिथे आम्हाला कापून खायला लागणार आहे. लेट्स गो. पुढे दाखवतो मासा भेटत. तर गाईज बघू शकता आज तर काय आपल्याला मासे मिळाले नाहीत, पण काल जे सरांनी पकडले होते तेच मासे आता आम्ही त्यातले थोडेसे खाणार आहोत. वाटलं होतं की आज पण मासे तिथे लागतील, परंतु भरपूर जास्त हवा होती तुम्ही पण बघू शकता. त्यामुळे आपल्याला मासा नाही लागलेला आहे. काय सर? फायनली वरून जेवत आहे आणि जेवण झालेलं आहे मस्तपैकी. माशाची करी, तांबूसा वगैरे खात आहोत मस्तपैकी. म्हणून मित्रांनो आता आम्ही इथे खाणार आहोत. आणि खाताना आम्ही इकडेच का बसलो असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर इथे बसण्याचं कारण म्हणजे बाजूला व्ह्यू बघू शकता. तर हा व्ह्यूचा आनंद घेत आम्ही आता खात आहोत. आणि लास्टला आम्ही व्हिडिओचं एंड करू. तोपर्यंत आधी पहिलं खाऊन घेतो कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि असेच कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. फायनली खूप जास्त लेट झाला आहे.
आणि आता इथे आपण आपला ब्लॉगचा एंड करत आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.